नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम, अरे बापरे, गाडीच्या हेडलाईट्समध्ये आहे ना अशा प्रकारे मॉइश्चर जमा होते. म्हणजे बेसिकली कंडेन्सेशन म्हणतो आपण त्याला. ओके, अशा प्रकारे मॉइश्चर जमा होते. तर काय करायचं आता, तुम्ही बघू शकता त्या गाडीमध्ये पण आहे. इथे तुम्हाला दाखवतो, हे बघा इथे पण मॉइश्चर दिसते तुम्हाला, हे जमा झाले, इथे जमा झाले. तर हा कॉमन प्रॉब्लेम आहे. दिस इज ट्रीटेड ॲज अ नॉर्मल, म्हणजे नॉर्मल कंडिशन आपण समजू शकतो. बट काय होतं ना, कधी कधी अति प्रमाणात मॉइश्चर इथे जमा होतं मित्रांनो. तर त्याचं काय कारण आहेत ना, ते मग तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. बघा, मॉइश्चर जमा होण्याचे 4-5 रिझन असू शकतात. पहिल्यांदा जो हेडलाईट्स आहे मित्रांनो, तो त्याचे जे सील्स आणि गॅस्केट्स असतात ते डॅमेज असू शकतात. दुसरं रिझन असतं व्हेंट्स ब्लॉक असू शकतात मित्रांनो, म्हणजे फ्रेश एअर आतमध्ये येत नाही. मग कशामुळे ब्लॉक असतात व्हेंट्स? बिकॉज ऑफ डस्ट, डेब्रिस. ओके, आणि जर तुम्हाला घाण वगैरे दिसेल ती पण एक रिझन असतं. नंतर असतं हेडलाईट असेंब्ली मित्रांनो. हेडलाईट असेंब्ली जर खराब असेल, ओके, त्या केसमध्ये सुद्धा मॉइश्चर तुमच्या इथे जमा होणार आहे. बेसिकली हे LED ज्या लाईट्स असतात ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला जास्त कॉमन प्रॉब्लेम बघायला भेटतो. का? कारण LED लाईट्स ऑलरेडी त्यांचं टेम्परेचर कमी असतं. जसं येलो लाईट्स आहेत, येलो लाईट जास्त गरम होतात, त्याच्यामुळे रेग्युलर एवढं काय मॉइश्चर तिथे जमा होत नाही. या केसमध्ये हा मेन प्रॉब्लेम असतो. अजून एक असतं मित्रांनो, काही गाड्यांमध्ये डेसिकंट दिलेला असतो. डेसिकंट काय करतो? एक प्रकारचं मॉइश्चर स्वतःकडे ॲब्झॉर्ब करतो. ओके, कन्झ्युम करतो. म्हणजे एक प्रकारचं तुमच्या इथे मॉइश्चर गाडीच्या हेडलाईट्समध्ये जमा होत नाही. तर ही काय कारण आहे? तर डेसिकंट संपला असेल, ही पण कारणं असू शकतं. तर याच्यावर सोल्युशन काय मित्रांनो? एक तर तुमचं डेसिकंट संपला असेल मित्रांनो, ते तुम्हाला चेक करायचे आणि ते तुम्हाला डेसिकंट रिप्लेस करायचे, म्हणजे न्यू डेसिकंट तुम्ही तिथे टाकू शकता. ते नसेल मित्रांनो, तर जसं मी तुम्हाला सांगितलं वर, काही लिकेज आहे का, व्हेंट्स बंद आहेत का, सील गॅस्केट लिकेज आहे का, असेंब्ली खराब झाली का, ब्रोकन झाली का, ते सुद्धा तुम्हाला बघायचे. आणि गाडीमध्ये कसल्याही प्रकारचं डस्ट, डेब्रिस तर नाही आहे ना, जेणेकरून व्हेंट्स ब्लॉक होतात मित्रांनो, हे तुम्हाला चेक करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, गाडीची हेडलाईट्स चालू करा. हेडलाईट्स चालू करून मित्रांनो थोडा वेळ वॉर्मअप होऊ द्या. ज्याची हीट असते ना, त्या हीटमुळे तुमच्या जे मॉइश्चर आहे ना, ते निघून जाऊ शकतं. देन मित्रांनो, अति प्रमाणात कंडेन्सेशन असेल, त्या केसमध्ये तुम्हाला गाडीची हेडलाईट्स पूर्ण सर्व्हिस सेंटरकडून चेक करून घ्यायचे. काही डॅमेज तर नाही, जे मी 4-5 कारणं सांगितले. जर तसं काय असेल, तुम्हाला हेडलाईट रिप्लेस करावं लागेल. किंवा ते सीलंट आहे, सील्स आहे, गॅस्किट्स आहे, ओके, व्हेंट्स आहे, ते क्लीन करावं, डस्ट डेब्रिस काढून घ्यायला प्रॉपर सील करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो, बेकिंग सोडाचं सोल्युशन म्हणून तुम्ही ग्लास तुमची चांगली क्लीन करू शकते. पण एक घरगुती उपाय जो बेस्ट आहे, त्याच्यावर मी एक नक्की व्हिडिओ घेऊन येईन. अजून एक आहे मित्रांनो, ड्रायर. ओके, तुम्ही हाऊसिंग रिमूव्ह करा हेडलाईट्सच्या आणि त्याच्या आतमध्ये आहे ना, लो हीटवर ड्रायरनं हवा मारा. म्हणजे जी गरम हवा आहे ना, त्याच्यामुळे जे कंडेन्सेशन तयार झाले ना, मॉइश्चर तयार झाले, ते पूर्णपणे निघून जाईल. तर अशा प्रकारे थोडे उपायच आहेत, ते तुम्हाला करावे लागतील. आणि जे कारणं आहेत की हेडलाईटच्या आतमध्ये मॉइश्चर का तयार होते, ते तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.